माध्यमातून आरक्षण आंदोलनाची जनजागृती केली आहे। जिल्ह्यातून किती लोक याच्यात सहभागी होणार आहेत, काय नियोजन केलं? मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाप्रमाणे 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे। त्यासाठी आम्ही 1 महिना झाला धाराशिव जिल्ह्यामध्ये चावडी बैठका घेते। 850 चावडी बैठका कंप्लीट झालेल्या आहेत धाराशिव जिल्ह्यातून। 95% गावं पूर्ण झालेली आहेत आणि अशी तयारी झालेली आहे की गावागावातून तुम्ही बघत आहात की आसारोळा गावामध्ये ट्रॅक्टर असेल, जीप असतील किंवा जी वाहन मिळेल त्या वाहनानं आपल्या स्वतःच्या खर्चानं निघालेली लोक आहेत याच्यामध्ये। आणि गावातून प्रत्येक गावामधून 10 वाहनं तर फिक्सच आहेत। 10 ते 12 हजार वाहनं निघण्याच्या तयारीत आहेत पूर्ण। किती लोक धाराशिवमधून याच्यात सहभागी होते? याच्यामधून 50,000च्या पुढे लोक सहभागी होते। सारोळा गावातून तुम्ही विशेष तयारी केली आहे, काय तयारी नेमकी? आमच्या गावातून आम्ही सर्व ग्रामस्थांनी अशी तयारी केली आहे की हे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात तयार केलं आहे की याच्यामध्ये 2 माळे तयार केलेत। एका माळ्यामध्ये वरी झोपण्याची सोय केली आणि खालच्या माळ्यामध्ये जेवण बनवण्याची। मग त्याच्यामध्ये गॅस शेगडी असेल किंवा तांदूळ गव्हाच्या पिठापासून तिखटा मिठापर्यंत सगळी सोय आम्ही ह्याच्यामध्ये केलेली आहे। स्वतंत्र पाण्याची सोय, पिण्याचं पाणी आणि एक सांडपाणी अशा 2 पाण्याची सोय सुद्धा याच्यामध्ये केलेली आहे।